पहिल्यांदा सर्व भारतीयांचं खूप खूप अभिनंदन, कारण आपण पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारली आहे. भारतानं पाकिस्तान विरुद्धची ही जी एकदिवसीय मॅच होती ती जिंकली आहे आणि बाप बाप होत आहे. पुन्हा एकदा भारतानं दाखवून दिलंय चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि यामधली अ गट म्हणजे एक ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये भारत वर्सेस पाकिस्तान ही मॅच आज दुपारपासूनच सर्व भारतातले क्रिकेट प्रेमी ही मॅच पाहण्यासाठी मोठमोठ्या स्क्रीन समोर, टीव्ही समोर, अगदी वेळात वेळ काढून मोबाईल समोर बसले होते. आणि मग मात्र जशी भारत आणि पाकिस्तान यांची मॅच सुरू झाली तसं नेहमीप्रमाणे पुण्यात तर शुकशुकाटच जाणवला, कारण की सगळेच जण आपल्या घरात टीव्ही समोर, त्यात संडे शिवाय स्क्रीनवर जी काही मॅच आहे ती बघण्याचा आनंद घेत होते. आणि अखेर या दुबई इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये किंग कोहलीचा बल्ला बोलला आणि भारतात बल्ले बल्ले झाला. अर्थातच भारत सेमीफायनल मध्ये आणि पाकिस्तान घरी, याच्या पलीकडे दुसरा कुठलाही पर्याय उरलेला नाही. कारण आपल्याला आठवत असेल 2017 मध्ये भारताला पाकिस्तानने 180 रनांनी हरवलं होतं आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. तेव्हा जिवारी लागलेला पराभव, त्याचा वचपा भारतानं 8 वर्षांनं या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये काढलेला आहे. अर्थातच या दरम्यान मध्ये आपली एक मॅच 2022 मध्ये आयसीसी टुर्नामेंट वर्ल्ड कप मध्ये झाली होती. त्यानंतर मात्र आपण पुन्हा एकदा पाकिस्तानशी खेळलो ते 2025 मध्ये. अर्थात अगदीच आपल्याला आठवत असेल की याच दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर आपण बांगलादेशला देखील हरवलं होतं आणि 2 गुण मिळवले होते. आज तर पाकिस्तानला हरवलं आणि दुसऱ्या स्थानावरून थेट पहिल्या स्थानावर आलो. त्यामुळे गुणतालिकेत आता आपले 4 गुण झालेत. आपण पहिल्या स्थानावर आहोत, न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर आहे. अर्थात पाकिस्तान हा 4थ्या स्थानावर फेकले गेलेला आहे आणि बांगलादेश दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे आता अर्थातच सेमीफायनल मध्ये भारत गेला हे जवळपास निश्चित आहे आणि पाकिस्ताननं मात्र आता आपल्या बॅगा भराव्यात आणि दुबईवरनं थेट लँडिंग पाकिस्तानात करण्याशिवाय आता त्यांच्याकडे पर्याय उरलेला नाहीये. एकंदरीतच चॅम्पियन्स ट्रॉफी 92 मध्ये याच पाकिस्ताननं होस्ट केलं होतं, पण त्यानंतर पुन्हा एकदा संधी मिळाली जवळपास 33 वर्षांनी, पण पाकिस्तानला या चॅम्पियन्स ट्रॉफी मधून बाहेर पडावं लागलं. एकंदरीतच आपल्याला आठवत असेल पाकिस्तान आणि न्यूझीलंडची जी मॅच झाली होती त्या मॅच मध्ये अर्थातच न्यूझीलंडनं पाकिस्तानला धूळ चारली होती. साधी सोपी नव्हे, 320 रन न्यूझीलंडनं पाकिस्तान विरुद्ध मारल्या होत्या आणि 260 रन मध्ये पाकिस्तानचा ऑल आउट झाला होता. आजची जर आपण आज मॅच पाहिली तर अर्थातच रोहित शर्मा देखील त्याच्या तेवढ्याच स्ट्रॉंग मूड मध्ये होता, चांगला परफॉर्मन्स होता त्याचा, चांगल्या पद्धतीने जो खेळत होता. पण अर्थातच रोहित शर्मा म्हणजे आपल्या म्हणजे रोहित शर्मा जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तो हिट करण्याचाच प्रयत्न करत असतो आणि अर्थातच तो फॉर्म मध्ये होता. पण रोहित शर्मानं जे बांगलादेश विरुद्ध 41 धावा केल्या होत्या, यावेळी मात्र त्याला तितक्या धावा करता आला नाहीत. 20 धावा केल्या आणि रोहित शर्मा बोल्ड झाला. अर्थातच एक सिक्सर आणि 3 फोर्स मात्र त्यांनी आपल्या खात्यात जमा केले. आज सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे मुळातच विराट कोहली यानं जी काही मॅच जिंकून दिली आहे, याला म्हणतात एक जबरदस्त परफॉर्मन्स, रन मशीन किंग कोहली. कारण की त्याचा जेव्हा बल्ला बोलतो ना, बरेच दिवस झाले की अरे विराट कोहली आपल्या नेहमीच्या फॉर्म मध्ये खेळत नाहीये, नेहमीचा परफॉर्मन्स दाखवत नाहीये. शेर कभी बुडा नाही होता. कारण की अर्थातच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 50 शतक जी आपण ज्याला म्हणतो शतक आहेत, म्हणजे 49 शतक वनडे मध्ये तेंडुलकरांच्या नावावर आहेत आणि त्याच्याही पेक्षा एक शतक 50 शतक ही ऑलरेडी विराट कोहलीकडे होती, विराट कोहलीच्या नावावर होती. तेव्हा तो रेकॉर्ड तर त्यांनी तोडलाच होता. पण आज 51 इतकी शतक त्यांनी आपल्या भात्यामध्ये बनवलेले आहेत. अर्थात केवळ 51 शतक बनवलीत असंच अर्थ नव्हे, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाकिस्तान विरुद्ध चॅम्पियन ट्रॉफी मध्ये पहिलं शतक झळकावणारा पहिला भारतीय अर्थात किंग कोहली, विराट कोहली ठरलाय. त्यानं पाकिस्तान विरुद्ध आशिया कप, नंतर याबरोबर वर्ल्ड कप आणि चॅम्पियन ट्रॉफी
या तिन्ही टुर्नामेंट्स मध्ये शतक झळकावणारा एकमेव पहिला भारतीय देखील ठरलाय. इतकंच नव्हे, 14,000 धावा पूर्ण करणारा हाच विराट कोहली, ज्यानं सचिन तेंडुलकरचा एक रेकॉर्ड तोडलाय, तो म्हणजे जलद धावा करण्यामध्ये त्यानं सचिन तेंडुलकरला मागे टाकलेला आहे. 287 इनिंग मध्ये त्यानं वन डे क्रिकेटमध्ये 14,000 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि आणखी विक्रम त्याच्या नावावर आहे. अझरुद्दीननं भारतातर्फे सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम अझरुद्दीनच्या नावावर होता. मोहम्मद अझरुद्दीन 156, पण विराट कोहलीनं आणखी एक झेल घेतला आणि 157 झेल आता त्याच्या नावावर झाले. म्हणजे फिल्डिंग असो, बॅटिंग असो, सगळीकडे मुळात विराट कोहली हा बॅटर आता संपूर्ण, अर्थातच अख्ख्या जगात त्याचं नाव आहे. कोहलीला कोण ओळखत नाही. जबरदस्त परफॉर्मन्स, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. आपल्याला आठवतंय आता त्याचं शतक होणार का नाही हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. शतकाचं काय होईल, विराट कोहलीचं शतक होणार का? आणि पाकिस्तान नेहमीप्रमाणे आपलं स्पोर्ट्समनशिप कधी दाखवतच नसतं. मग कुठे कॅच सोड, कुठे त्या जो रिजवान आहे त्यांचा कॅप्टन, त्याला तरी किमान स्पोर्ट्समनशिप असली पाहिजे. त्यानं देखील कुठेतरी बॉल सोड, जेणेकरून विराट कोहली बाजूला जाईल नॉन स्ट्राईकवर आणि अक्षर पटेल स्ट्राईकवर येईल. पण शेवटी विराट तो विराटच. आणि विराटनं बरोबर आयडिया केली की कधी कुठली रन काढायची आहे. अर्थातच तो रन मशीन आहे. आपल्याला आठवत आहे 42वी ओव्हर चालू होती आणि तिसरा बॉल होता. 6 विकेट्स आपल्या हातात होत्या आणि 240 रन फलकावर लागल्या होत्या. आपल्याला जिंकायला फक्त 2 रन पाहिजे होत्या. आणि मग काय, विराटनं चौकार मारला, विजयी चौकार मारला. अर्थातच भारताला जिंकून दिलं आणि पाकिस्तानचा सुपडा साफ केला. पाकिस्तानला बॅगा भरायला लावल्या. कदाचित बाबरनं विराट कोहलीचं शतक जवळाल्यानंतर तिकडे बॅग पण बांधायला सुरुवात केली असेल. मुळात प्रश्न हाच उरतो की भारताविरुद्ध पाकिस्तानची मॅच असल्यानंतर दोन्ही देशांमध्ये एक म्हणतो ना आपण, जणू काही एक वॉर सुरू होतं आणि कोण जिंकणार आहे याच्यावर चर्चा सुरू होते. उद्या मॅच असेल तर आजपासूनच त्या चर्चेला सुरुवात होते. आणि जेव्हा मॅच सुरू होते तेव्हा सगळे रस्ते शुकशुकाट होतात. कोणी दुकानं बंद, कोणी दुकान उघडं असलं तरी लक्ष मात्र त्या दुकानदाराचं टीव्ही कडे असतं किंवा मोबाईल कडे असतं. कुणी काही वस्तू खरेदी करायला आलं असलं ते 2 मिनिटं फक्त ही ओव्हर संपू दे असं म्हणून, आणि जो दुकानदार जी वस्तू खरेदी करायला आलेला असतो तो ती वस्तू खरेदी करायची हे विसरतो आणि थेट अरे विराटने सिक्सर मारला, अरे रोहित शर्माने 4 मारला, हे बघण्यात दोघेही गुंग होऊन जातात. कारण की क्रिकेट हा एक आपण म्हणतो ना भारताचा एक धर्म झालेला आहे. आणि या क्रिकेटच्या माध्यमातून भारतानं पुन्हा एकदा हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की आम्ही चॅम्पियन आहोत आणि चॅम्पियनच राहणार. अर्थात आतापर्यंत जर आपण पाहिलं तर विराटने जी खेळी केलेली आहे, अतिशय नजाकत असलेली अशी खेळी. विराटच्या आतापर्यंतच्या जर खेळीचं वर्णन केलं तर पाकिस्तानच्या विरोधात विराटनं तिन्ही ठिकाणी, म्हणजे एशिया कप असेल, वर्ल्ड कप असेल आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफी, या तिन्ही ठिकाणी शतक ठोकलेली आहे आणि तो पहिला भारतीय क्रिकेटर ठरलेला आहे. यामध्ये विराटनं 111 बॉल मध्ये 100 धावा कुठल्या आणि 7 फोर लगावले. त्याचे फोर्स बघा ना, अगदी काय म्हणजे कव्हर ड्राईव्ह, कुठे वरनं उचललेला बॉल आहे, कुठे बाउन्स आला तर त्यालाही डायरेक्ट स्टेडियम दाखवलेला आहे. म्हणजे एक बाउन्स फोर, म्हणजे इतक्या सुंदर रीतीनं विराट कोहलीनं आपली बॅटिंग दाखवलेली आहे. त्याची जी आधीची शैली, म्हणजे विराट कोहलीची शैली म्हणजे रनिंग बिटवीन द विकेट बघितलं की त्याचं मायकल वेवनची आठवण येते. इतक्या सुंदरतेनं त्याचं पदलालित्य, कसं फ्रंट फुट असतं, कसं बॅकफुटला जाऊन कसा बॉल बरोबर टच करून सीमा पार पाठवायचा, हे सगळे गुण त्याच्यामध्ये आहेत. आणि म्हणून तर विराट सर्वच बाबतीत श्रेष्ठ ठरतो हे सांगायची गरज नाही. अर्थात आपण जर आता पाहिलं तर विराटनं आतापर्यंत 51 शतकं ठोकलेली आहेत. पाकिस्तान विरुद्ध हे त्याचं 3रं शतक आहे. याच्या आधी त्यांनी 2 शतकं ठोकली होती आणि त्याचा हायएस्ट स्कोर वन डे मधला सर्वात जास्त कोणत्या संघाविरुद्ध आहे माहितीये? पाकिस्तान विरुद्धच. 183 रन त्यांनी वन डे मध्ये केलेले आहेत या पाकिस्तान विरुद्ध. टेस्ट क्रिकेटमध्ये तर बोलायलाच नको, 30 शतकं त्याच्या नावावर आहेत आणि T20 मध्ये 1 शतक, असे मिळून आता तिची 82 शतकं विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय 82 शतकं झालेली आहेत. आता मुळात आपण ही जी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू झाली त्याच्याबद्दल देखील बोलायला हवं, पण थोडंसं आता आपल्याच्या मॅच बद्दल बोलूयात. नंतर मी जाता तर तुम्हाला सांगेनच. मुळात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी आत्ताची खेळी आहे, या खेळीच्या बाबतीत जे काही विराटनं आतापर्यंत अतिशय उत्तमरित्या आपल्यापर्यंत जे काही त्याचे स्ट्रोक्स असतील ते दाखवलेले आहेत,
त्या पद्धतीनंच हा सगळा प्रकार आपण सगळ्यांनी पाहिला, डोळ्यांचं पारणं फिटलं. आपण पहिल्यांदा आता आपल्या स्क्रीनवर एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पाहणार आहोत की आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 1998 ला सुरू झाली आणि 2025 म्हणजे 9वी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. तर बघूयात की आतापर्यंत कोण जिंकलेला आहे आणि कोण रनर अप ठरलेला आहे, यावर एक नजर टाकूयात. ते फार महत्वाचं आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 1998 ते 2017, कारण 2025चा विजेता ठरायचा अर्थात तो भारतच असेल हे आपण काही सांगायची गरज नाही. 1998 ला साऊथ आफ्रिका चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती आणि वेस्ट इंडिज ही उपविजेती ठरली होती, म्हणजे रनर अप ठरली होती. 2000 मध्ये न्यूझीलंड विनर ठरला होता आणि इंडिया त्या ठिकाणी रनर अप ठरली होती. 2002 मध्ये भारत श्रीलंका या दोघांनाही विजयी या ठिकाणी घोषित करण्यात आलं होतं. भारत आणि श्रीलंका दोघही या ठिकाणी विजयी घोषित करण्यात आले होते. नंतर 2004 मध्ये वेस्ट इंडिज हा संघ विजयी ठरला होता आणि इंग्लंड या ठिकाणी रनर अप ठरला होता. 2006 मध्ये ऑस्ट्रेलिया विजेता ठरला होता तर वेस्ट इंडिज रनर अप ठरला होता. 2009 मध्ये पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया विजेता ठरला होता आणि न्यूझीलंड उपविजेता ठरला होता. 2013 मध्ये मात्र भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. भारत विजयी झाला होता आणि इंग्लंड उपविजेता ठरला होता. तर 2017 मध्ये पाकिस्ताननं विजय मिळवला होता आणि भारत उपविजेता ठरला होता. आपल्याला आठवत असेल 2017 ची मॅच, ती 2017 ची मॅच पाकिस्तानने 180 रन्सने जिंकली होती आणि ती जिंकल्यानंतर अक्षरशः तो पराभव जिव्हारी लागला होता. शेवटी आपल्याला या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर भारतानं ही मॅच पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेऊन पकड तिची करून 2017चा वचपा यावेळी काढलेला आहे. खरं तर आणखी एकदा दुसरा महत्वाचा मुद्दा यानंतरचा जर पाहिला तर मुळातच आतापर्यंत शतक झळकवलेले कोण कोण आहेत हे सगळे जर आपण पाहूच या. पण महत्वाचा मुद्दा म्हणजे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जी आहे त्याचे गुण काय आता नेमके आहेत. तर अ गटामध्ये भारत आहे, पाकिस्तान आहे, न्यूझीलंड आणि बांगलादेश. आता भारतानं दोन्ही सामने खेळले, दोन्ही सामने जिंकले. आपण बांगलादेशाला पण नमवलं आणि पाकिस्तानला देखील हरवलं. त्यामुळे आपले गुण झाले 4 आणि आपला नेट रन रेट आहे +0.647. न्यूझीलंडनं 2 मॅचेस खेळलेल्या आहेत, एक विजय, न्यूझीलंडने 1 मॅच खेळलेली आहे, एक विजय झालेले आहे. अर्थात पाकिस्तानला हरवलं होतं. त्याचे गुण आहेत 2 आणि नेट रन रेट आहे +1.200. बांगलादेश 1 मॅच खेळलेली आहे, एक पराभव त्यांना पत्करावा लागलेला आहे. अर्थातच आपण पाहिलंय तो जो पराभव भारताविरुद्ध त्यांना पत्करावा लागला आणि त्यांचा नेट रन रेट आहे -0.408. आणि पाकिस्तान 2 मॅच खेळल्या, दोन्ही मॅच हरलेले आहेत आणि त्यांचा नेट रन रेट आहे -1.087. त्यामुळे आता पाकिस्तान या तक्त्यातून बाहेर पडणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. तिकडे ब गट जर आपण पाहिला तर त्यामध्ये साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अफगाणिस्तान असे 4 देश आहेत. एकूण 8 देश आता या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये उतरलेले आहेत. त्यामध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अफगाणिस्तान. दक्षिण आफ्रिकेची 1 मॅच झालेली आहे, एक विजय मिळवलेला आहे आणि ऑस्ट्रेलियाची 1 मॅच झालेली आहे, एक विजय मिळवलेले आहे. इंग्लंड आणि अफगाणिस्तान, पण अफगाणिस्तान मात्र दोन्ही मॅच हरलेला आहे. त्यामुळे आता तिथं देखील जी टफ फाईट आहे ते इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये, फार फार तर आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये तिथं टफ फाईट होणार आहे. त्यांच्यात सेमीफायनल होईल. इकडे न्यूझीलंड आणि भारत सेमीफायनल होण्याची शक्यता जास्त आहे आणि मग असेल ती फायनल असेल. एकंदरीतच आता आपण थोडस पहिल्या इनिंग बद्दल आपल्या या पाकिस्तानच्या संदर्भात बोलूयात की नेमकं काय घडलं पहिल्या इनिंग मध्ये. पहिली इनिंग जी होती पाकिस्तानची, पाकिस्तानचा खेळ आटोपला ते 241 वर. आपल्याला आठवत असेल पाकिस्तानने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर पाकिस्ताननं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्ताननं 49.4 ओव्हर्स खेळल्या. अर्थातच 2 बॉल शिल्लक असतानाच पाकिस्तानचा सर्व संघ बाद झाला. 6 म्हणजे 3 सिक्सर आणि 14 4 पाकिस्ताननं या पहिल्या इनिंग मध्ये लगावले. त्यामध्ये बॅटर कोणकोणते चांगले खेळले हे देखील पाहूयात. सौद शकील यानं 76 बॉल मध्ये 62 रन केल्या आणि 4-5 4 मारले. सौद शकील. आता हा जो सौद शकील आहे, या सौद शकीलचा जर विचार केला आपण
तर या सौथ शकीलनं न्यूझीलंड विरुद्ध 19 बॉलात 6 रन केल्या होत्या न्यूझीलंड विरुद्ध. त्यामुळे आता हा या ठिकाणी किती चालेल याची खात्री नव्हती, याची गॅरंटी नव्हती. पण यावेळी मात्र सर्वात जास्त त्यानेच रन केलेल्या 76 बॉलमध्ये 62 रन केल्या. नंतर मोहम्मद रिजवान, तो आला पाकिस्तानचा कॅप्टन आणि विकेट किपर. पण या मोहम्मद रिजवानला न्यूझीलंड विरुद्ध जेव्हा मॅच झाली त्यावेळी अवघ्या 14 बॉलात 3 रन त्यांनी केल्या होत्या. अवघ्या 14 बॉलात 3 रन. आणि आता तर काय आडवा पट्टा तिडवा पट्टा कसाही मारला त्यांनी, शेवटी अक्षर पटेलनी त्याला बोल्ड केला. आता हा जो रिजवान आहे यांनी 77 बॉलमध्ये 46 रन केल्या आणि 3 फोर लगावले. नंतर आला खुशदिल शाह. याच खुशदिल शाहच्या बॉलिंगवर विराटनं चौकार मारून आपलं शतक साजरं केलं आणि भारताला मॅच जिंकून दिली. दिल खुश हो गया, लेकिन पाकिस्तान का नाही, भारत का. आता हा जो खुशदिल आहे, या खुशदिलनं मागच्या वेळी सर्वात जास्त रन पाकिस्तान तर्फे केल्या होत्या. 49 बॉलमध्ये 69 रन या खुशदिल शाहनं केल्या होत्या. इतकंच नव्हे तर त्यानं 10 फोर मारले होते आणि 1 सिक्स मारला होता. शिवाय त्यानं बॉलिंग देखील केली होती आणि 7 ओव्हरमध्ये 40 रन दिल्या होत्या, पण एकही विकेट त्याला मिळाली नव्हती. पण यावेळी मात्र खुशदिल सिंह यानं जो काही स्कोर केलेला आहे, अर्थात तो स्कोर पाहता त्याला साजेसा स्कोर त्याला करता आला नाही, पण त्यांनी यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगली बॅटिंग केली आहे हे दिसतंय. म्हणजे 69 वरून न्यूझीलंड विरुद्ध 69 रन केल्या. आता मात्र त्यांनी 39 बॉलात 38 रन केल्या. 2 सिक्सर देखील त्यांनी लगावले. नंतर बाबर आझम, याला तिकडे पाकिस्तानचा किंग म्हणजे अगदी विराट कोहली आणि त्याची तुलना केली जाते वगैरे सगळं. अर्थात बाबरची टेक्निक, त्याची शैली चांगली आहे, पण न्यूझीलंड विरुद्ध बाबरनं जेव्हा 90 बॉलमध्ये 64 रन केल्या तेव्हा त्याच्यावर इतकी सडकून टीका झाली. अगदी वसीम अक्रम, शोएब अख्तर, बाकी सगळ्यांनी, वकार युनिस, जे काही पाकिस्तानचे सर्व पूर्व क्रिकेटर्स आहेत, आजी माजी गोलंदाज फलंदाज, त्या सगळ्यांनी बाबर आझमवर टीका केली. आणि यावेळी बाबर आझम काहीतरी आता वेगळं करून दाखवेल, कारण अर्थातच पाकिस्तानची मॅच भारताविरुद्ध आहे, त्यामुळे बाबरकडून पाकिस्तानच्या खूप आशा होत्या. पण त्या आशेवर देखील बाबरनं पाणी फिरवलं, कारण यावेळी बाबर आझमला 26 बॉलात फक्त 23 धावा करता आल्या. त्यांनी 5 फोर देखील लगावले. पण आज बाबर आझमची खेळी काही बघायला मिळाली नाही. त्यामुळे पाकिस्तान आता देखील, म्हणजे आता तुम्ही मला लाईव्ह बघताय, तिकडे जर तुम्ही पाकिस्तानचे जर आता टीव्ही पाहिलेत, अर्थात काही टीव्ही घरात फुटली असतील ती गोष्ट वेगळी, पण जर काही टीव्हीवर किंवा मोबाईलवर तुम्ही त्यांचं युट्यूब चॅनल्स पाहत असाल, तर अर्थातच त्या ठिकाणी आता बाबरला सगळे ठोकून काढत असतील हे त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. नसीम शाह यांनी 16 बॉलात 14 रन केले. अर्थात हा बॉलर आहे. त्या नसीम शहाचं जर पाहिलं, म्हणजे नसीर शाह, तर यांनी मागच्या मॅच मध्ये देखील 15 बॉलात 13 रन केल्या होत्या. यावेळी देखील 16 बॉलात 14 रन. म्हणजे त्या बिचाऱ्यानं आपल्या म्हणजे बॉलिंग पण करायची, बॅटिंग पण करायची, या दोन्ही गोष्टी इथं केल्या. एक फोर देखील त्यांनी लगावला. हरीस रऊफ, म्हणजे हा बॉलर आहे, अर्थात ऑलराऊंडर म्हणता येईल त्याला, कारण की तो बॅटिंग देखील चांगली करतो. त्यानं 7 म्हणजे बॉलमध्ये 8 रन केल्या आणि एक सिक्सर देखील लगावला. आपल्याला आठवत असेल की जो काही सिक्सर हरीस रऊफनी शेवटी लगावला होता, असं वाटलं आता ही चांगली ताकद दाखवतील, पण काही शेवटी अवस्था वाईट झाली. मागच्या जर आपण या विरुद्ध खेळताना, न्यूझीलंड विरुद्ध खेळताना हरीस रऊफनं 10 बॉलात 19 रन केल्या होत्या आणि त्यावेळी त्यांनी 3 सिक्सर लगावले होते. म्हणजे साहित्रिक 18 रन त्याच्या केवळ सिक्सरच्या होत्या आणि 1 रन त्यांनी धावून काढली होती. यावेळी मात्र भारताविरुद्ध त्याला केवळ 1 सिक्स मारता आला आणि पाकिस्तानचा घाशा गुंडाळला गेला. 49.4, म्हणजेच अवघे 2 बॉल शिल्लक असताना पाकिस्तानची सगळी क्रिकेट टीम गारद झाली आणि 241 वर पहिली इनिंग संपली. अर्थात भारतीय बॉलर्सनी काय कामगिरी केली त्याकडे पण आपण लक्ष द्यायला पाहिजे. कुलदीप यादव, आता जर इथे पाहिलं तर कुलदीप यादवनं सर्वाधिक विकेट्स घेतलेल्या आहेत. कुलदीप यादवनं आपण पाहिलं असेल बांगलादेश विरुद्ध देखील 3 विकेट्स घेतल्या होत्या. म्हणजे 9 ओव्हर दिल्या होत्या, 40 रन, 9 ओव्हरमध्ये 40 रन त्याला त्याच्या काढण्यात आल्या. बांगलादेश 40 रन काढल्या त्याच्या 9 ओव्हरमध्ये आणि 3 विकेट घेतल्या होत्या. यावेळी देखील त्यानं जर आता पाहिलं म्हणजे आत्ताच्या मॅच मध्ये, तर निश्चितच त्यानं चांगल्या पद्धतीनं म्हणजे 9 ओव्हरमध्ये 40 रन दिल्या, पण 3 विकेट त्यानं यावेळी घेतलेल्या आहेत. आणि मागच्या बांगलादेशमध्ये 10 ओव्हर देऊन त्याला 43 रन त्याला कुठल्या, पण एकही विकेट बांगलादेशची त्याला काढता आली नव्हती. पण यावेळी मात्र कुलदीप यादवनं कमबॅक केलं आणि बांगलादेश विरुद्ध एकही विकेट मिळाली नाही, पण पाकिस्तान विरुद्ध 3 विकेट त्यांनी काढून दाखवल्या. नंतर हार्दिक पांड्या आपण जर मागच्या वेळी पाहिलं तर हार्दिक पांड्यानं
बांगलादेश विरुद्ध काय कामगिरी केली होती, तर 4 ओव्हरमध्ये 20 रन दिल्या पण एकही विकेट त्याला मिळाली नव्हती. अर्थात बॅटिंग तर मिळालीच नव्हती, पण यावेळी हार्दिक पंड्यानं 8 ओव्हरमध्ये 31 रन दिले आणि 2 विकेट्स काढल्या. म्हणजे हार्दिक पंड्या कसा आहे, ऑलराऊंडर आहे, जो बॅटिंग केली नाही तर बॉलिंग करतो, बॉलिंग नाही केली तर बॅटिंग करतो, फिल्डिंग तर आहेच. आणि दोन्हीही यावेळी त्यांनी चांगल्या पद्धतीने करून दाखवलं. हर्षित राणा, या हर्षित राणा यानं मागच्या वेळी म्हणजे बांगलादेशचा जर आता विचार केला आपण, तर बांगलादेशमध्ये त्यांनी ज्या काही रन्स दिल्या होत्या म्हणजे 7.4 त्यांनी म्हणजे 7 ओव्हर केल्या आणि 4 बॉल टाकले आणि 30 रन दिल्या आणि 1 विकेट त्यानं घेतलेली आहे. नंतर रवींद्र जडेजा, अर्थात रवींद्र जडेजानं बांगलादेश विरोधात जर त्याची कामगिरी पाहिली तर 9 ओव्हर आणि 37 त्यानं त्या ठिकाणी रन दिल्या होत्या पण एकही विकेट त्यांनी घेतली नव्हती. यावेळी मात्र 10 ओव्हरमध्ये 40 रन दिल्या पण 1 विकेट त्यानं घेतलेली आहे. अक्षर पटेल यानं 10 ओव्हर टाकल्या, 49 रन दिल्या पण 1 ओव्हर घेतलेली आहे. या अक्षर पटेलनं बांगलादेश विरोधात 2 विकेट्स मिळवल्या होत्या, 9 ओव्हर टाकून 43 रन दिल्या होत्या. आणि मोहम्मद शमी, आपल्याला आठवत असेल मोहम्मद शमीनं बांगलादेश विरोधात 5 विकेट काढल्या होत्या, 5 विकेट 53 रन देऊन. पण यावेळी मात्र मोहम्मद शमीला एकही विकेट मिळाली नाही, 8 ओव्हरमध्ये 43 रन दिलेले आहेत. म्हणजेच सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा पाहिला तर यावेळी मोहम्मद शमीला मात्र पाकिस्तान बॅटर्सनी चांगल्या पद्धतीने झोडपून काढलंय, त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. भारताची दुसरी इनिंग जी आपण जर विचार केला तर भारताच्या दुसरी इनिंग मध्ये निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करण्याचा प्रयत्न भारतातर्फे करण्यात आला. आपण जर पाहिलं तर आपल्या विकेट्स गेल्याच किती, तर अगदी आपण आत्ताच्या मॅच मध्ये पाहिलं तर फक्त 4 विकेट्स आपण गमावलेले आहेत. अर्थात रोहित शर्मा असेल, त्याबरोबर श्रेयस अय्यर असेल, हार्दिक पटेल असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शुभमन गिल. शुभमन गिल तर आपल्याला आठवतंय म्हणजे मागच्या मॅच मध्ये बांगलादेश विरुद्ध त्यांनी शतक ठोकलं होतं आणि शुभमन गिल हा त्यांच्या पंक्तीत जाऊन बसला ज्यांनी आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक ठोकलं. पण यावेळी शुभमन गिलनं बांगलादेश विरुद्ध शतक ठोकलं होतं. आपल्याला आठवत असेल परवाच्या मॅच मध्ये शुभमन गिलनं 101 नॉट आउट अशी खेळी केली होती, 2 सिक्सर आणि 9 4 त्यानं लगावले होते. यावेळी देखील त्याला चांगला सूर गवसला होता, चांगला परफॉर्मन्स देखील फॉर्म मध्ये पण होता, चांगली बॅटिंग करत होता, अप्रतिम असे 7 चौकार त्यांनी यावेळी लगावले आणि अक्षरशः 52 बॉल मध्ये 46 रन त्यांनी यावेळी काढल्या. खूप चांगल्या पद्धतीनं शुभमन गिल खेळला आणि चांगली बॅटिंग देखील त्यांनी यावेळी केली. नंतर जर आपण पाहिलं तर यामध्ये रोहित शर्मा हा मागच्या वेळी आपण पाहिलं असेल तर 36 बॉलमध्ये 41 रन केल्या आणि अर्थातच त्याचे 4 ठरलेलेच असतात, 7 4 त्याने मारले होते. पण यावेळी रोहित शर्मानं 1 सिक्सर 3 4 मारून सुद्धा त्याला पुढे त्याची खेळी कंटिन्यू करता आली नाही. म्हणजे त्याचा तो फॉर्म मध्ये आहे, तो फॉर्म मध्ये नाही असं नाही, पण ज्याला आपण म्हणतो ना म्हणजे त्याचं एकतर मुळात कसं आहे म्हणजे सुरुवातीच्या 10 ओव्हरमध्ये स्कोर इतका चांगल्या पद्धतीने आणून ठेवायचा की नंतर मी आउट झालो तरी पुढचे येणारे जे फलंदाज आहेत त्यांना चांगल्या पद्धतीनं जे कॉन्क्रीट मिळालेलं आहे त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं इमला चढवता येईल, चांगला स्कोर रचता येईल यासाठी तो प्रयत्न करत असतो. म्हणजे कायम म्हणजे त्याची एक अशी भूक असते की 10 ओव्हरमध्ये मला 80-90 पर्यंत स्कोर ओढायचा आहे. हे पॉवर प्ले पहिल्या P1 मध्ये तो हे करत असतो. अर्थात यावेळी देखील मात्र 15 ओव्हरमध्ये त्याला 20 रन काढता आल्या. नंतर यानंतर जर आपण पाहिलं तर अर्थात श्रेयस अय्यरनं देखील खूप चांगली खेळी केली. 67 बॉलमध्ये 56 रन केल्या. मागच्या वेळी श्रेयस अय्यरला बांगलादेशाविरोधात चांगली काही समाधानकारक कामगिरी करता आलं नाही, म्हणजे त्याला साजिश अशी 17 बॉलमध्ये त्यांनी 15 रन केल्या आणि 2 4 देखील मारले होते. पण यावेळी श्रेयस अय्यरनं 1 6 5 4 मारले आणि 67 बॉलमध्ये 56 धावांची खेळी केली. अर्थात त्याचा अर्धशतक झालं, हे चांगलं आहे. दुसरी गोष्ट हार्दिक पांड्या म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हार्दिक पांड्या हा ऑलराऊंडर आहे, बॉलर तितकाच चांगला आहे, बॅट्समन देखील चांगला आहे. यावेळी तर त्यांनी 2 विकेट्स काढलेले आहेत. हार्दिक पांड्याला तर मागच्या बॅटिंगच मिळाली नव्हती आणि यावेळी त्यानं अगदी 6 बॉलमध्ये 8 रन काढल्या आणि 1 4 देखील लगावला. आता ही वेळ अशी होती की हार्दिक पांड्याच रन काढतोय की काय आणि तिकडे मग विराट कोहलीला 15-20 रन कमी पडत होत्या अक्षरशः शतकासाठी. आणि आता करायचं काय, एकतर विराट बऱ्याच दिवसांपासून शतक करण्याच्या प्रयत्नात होता आणि आता कसं होणार, जर हार्दिक पांड्यानी सगळे रन काढले तर विराटचं शतक मुकणार.
पण अर्थातच हार्दिक पांड्या आउट झाला. नंतर अक्षर पटेल आला. अक्षर पटेलला बांगलादेशाविरुद्ध तर बॅटिंग मिळालीच नव्हती. अक्षर पटेलने 4 बॉलात 3 रन काढल्या. पण अगदी टुकू हळूहळू खेळत विराटला स्ट्राईक देत, अर्थात त्याच वेळी आपल्याला पाकिस्तानची स्पोर्ट्समनशिप किती चीप आहे हे देखील बघायला मिळालं. तो रिझवान असेल किंवा आणखी एक दोन तो हरूप असेल, या सगळ्यांनी रऊफ, तो हरीस रऊफ, या सगळ्यांनी कसा ढिलाई कसं क्षेत्ररक्षण चुकीचं करता येईल जेणेकरून तिकडे विराट नॉन स्ट्राईकवर जाईल, या बऱ्याचशा युक्त्या त्यांनी करून बघितल्या. पण शेवटी विराट तो विराटच. आपल्याला आठवत असेल खुशदिल शाह याची शेवटची ओव्हर होती. खुशदिल शाह ओव्हर करायला आला, अर्थात शेवटची म्हणजे 8वी ओव्हर होती त्याची, आणि 8व्या ओव्हरच्या आणि एकंदरीतच या इनिंग मधल्या 43व्या ओव्हरच्या 3ऱ्या बॉलवर आपल्याला 240 आपला स्कोर झाला होता. आता भारताला जिंकायला 2 रन अवघ्या कमी होत्या आणि विराटला रन हव्या होत्या 4. अर्थातच विराटनं विजय चौकार लगावला. भारतही जिंकला, विराटही जिंकला. विराटनं भारताची मन देखील जिंकली. म्हणायला हरकत नाही, थँक्यू पाकिस्तान आणि विजयी हिंदुस्तान. कारण अर्थातच पाकिस्तानला मुळातच गाशाच गुंडाळायचा होता. दुसरा पर्यायच त्यांच्याकडे नव्हता. करो या मरो अशी सिच्युएशन, आणि पुढच्या वेळी तर मरो अशी सिच्युएशन आहे. मुळातच आता जर पाहिलं आपण, प्रेडिक्शन हेच सांगतं की न्यूझीलंड वर्सेस भारत अशीच आता या ठिकाणी एखादी मॅच, आणि तिकडे ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका. त्यामुळं आपल्याला आता सगळ्यात महत्वाचं कॉन्सन्ट्रेट करायचंय ते निश्चितपणे येणाऱ्या मॅचवर. आता या मॅच मध्ये नेमकं काय होणार आहे, आपण कशा ताकदीनं खेळणार आहोत आणि आपली पूर्ण भक्कम बाजू कशी करणार आहोत, आणि चॅम्पियन्स ट्रॉफी परत एकदा 2000 सालानंतर, म्हणजे आपल्याला आठवत असेल भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती 2002 आणि नंतर 2013. यानंतर आपल्याला या चॅम्पियन्स ट्रॉफीनं हुलकावणी दिली ती 2017ला. अगदी तोंडचा घास पळवला होता. पाकिस्तान 180 रन करून आपल्याला हरवलं होतं. आता तो वचपा आपण या मॅच मध्ये तर काढला, पण आता चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावायची असेल आणि रोहित शर्माच्या हातात ती दिमाखात आपल्याला पाहायची असेल तर निश्चितच या सगळ्यांनी पुन्हा एकदा उत्तमरित्या चांगलं संघटन जसं आता टीमचं आहे त्या पद्धतीने करायला पाहिजे. मोहम्मद शमी चांगल्या पद्धतीने चालला पाहिजे. त्याचा स्पेल, पहिला जो स्पेल आहे तो स्पेल जर चांगला झाला तर निश्चितपणे त्याला रिदम सापडतो. पण यावेळी नेमकं काय झालं कुणास ठाऊक, बांगलादेशमध्ये तो 5 विकेट घेतो आणि इथे आता एकही विकेट त्याला मिळत नाही. अर्थातच तेच ग्राउंड होतं, त्याच ग्राउंडवर तो खेळतो. पाकिस्तानचं तर होम ग्राउंड होतं, पण पाकिस्तानला इथे नामोहरम भारतानं केलं. आणि आपल्याला आता मी जाता फक्त इतकंच सांगणार आहे की भारत पाकिस्तानचे रोमांचक काही गोष्टी आणि मुळातच या चॅम्पियन्स ट्रॉफीचा इतिहास. चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये काय झालं, 1998 ला चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात झाली. ही 9वी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. खरं तर बांगलादेशमध्ये ही पहिली स्पर्धा झाली होती, बांगलादेशमध्ये. आणि 2025 ला आता होस्ट कोण करतोय तर पाकिस्तान आणि UAE, संयुक्त अरब अमिरात. 1992 मध्ये पाकिस्ताननं होस्ट केलं होतं. 1998 ला साऊथ आफ्रिकेनं त्या ठिकाणी वेस्ट इंडिजला हरवलं होतं आणि पहिली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. 2000 मध्ये न्यूझीलंडनं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. 2002 मध्ये इंडिया आणि श्रीलंका संयुक्त विजेते ठरले होते. 2004 मध्ये वेस्ट इंडिजने ही ट्रॉफी जिंकली. 2006 मध्ये ऑस्ट्रेलियाने ही ट्रॉफी जिंकली होती. नंतर 2009 मध्ये पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाने ट्रॉफी जिंकली. 2013 मध्ये इंडियानं ही ट्रॉफी जिंकली, इंग्लंडला हरवलं होतं. 2017 मध्ये मात्र पाकिस्ताननं आपल्याला हरवलं आणि ही ट्रॉफी जिंकली. त्यामुळं आतापर्यंत भारतानं 2 वेळा ही ट्रॉफी जिंकलेली आहे, 2002 आणि 2013. ऑस्ट्रेलियाने देखील 2दा जिंकली आणि आपण एकदा रनरअप देखील 2017 ला ठरवलेलो आहोत. त्यामुळे आता चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची हॅट्रिक साधण्याची संधी आता भारताला याच्यातनं चालून आलेली आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत कोणी कोणी शतकं झळकवलेली आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गांगुली म्हणजे सौरव गांगुली आणि शिखर धवन यांनी 3-3 शतकं आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मारलेली आहेत. एकूण 7 भारतीयांनी 11 शतकं झळकावलेली आहेत आणि आता 12वं शतक लागले ते विराट कोहलीचं. तेंडुलकरने 1998 साली शतक मारलं होतं. गांगुलीनं साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2000 मध्ये तर इंग्लंड विरुद्ध 2002 मध्ये शतक मारलं. मोहम्मद कैफनं 2002 मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध शतक मारलं होतं. वीरेंद्र सेहवागनं इंग्लंड विरुद्ध 2002 मध्ये शतक मारलं होतं. शिखर धवननं साऊथ आफ्रिका, वेस्ट इंडिज यांच्या विरोधात 2013 मध्ये शतक मारलं होतं. तर इंग्लंडच्या विरुद्ध 2017 मध्ये शतक मारलं होतं. रोहित शर्मानं बांगलादेश विरोधात 2017 मध्ये शतक मारलं होतं आणि शुभमन गिलनं आताच 2025 मध्ये बांगलादेश विरोधात शतक मारलं. आणि आज तर विराट कोहलीनं पाकिस्तान विरुद्ध शतक मारलं आणि 4 चांद लगा दिए. आता चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पाकिस्तानकडून शतक लगावलेले कोण आहेत
तर सईद अनवर यानं 2दा शतक लगावलेले आहेत. त्यांचे एकूण 4 प्लेयर आहेत ज्यांनी 4 शतकं लगावलेली आहेत. त्यामध्ये सईद अनवर म्हणजे 3 प्लेयर आणि 4 शतकं लगावलेली आहेत. त्यामध्ये सईद अनवर यांनी 2 शतकं लगावलेली होती श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्ध 2000 सालामध्ये. शोहेब मलिक यानं 2009 मध्ये इंग्लंड विरोधात आपल्या इंडिया विरोधात भारताविरोधात शतक लगावलं होतं. तर फकर जमान यानं 2017 मध्ये आपल्याला आठवत असेल भारताविरोधात त्यानं जबरदस्त शतकी खेळी केली होती. आता एकंदरीत प्रश्न हाच उरतो की मुळातच भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 5 मॅचेस झाल्या, आजची 6वी, आणि आतापर्यंत पाकिस्ताननं 3 जिंकल्या होत्या आणि भारतानं 2. आजची मॅच झाल्यानंतर दोघांची टाय झालेली आहे. 6 मॅचेस झाल्यात, 3 मॅच भारतानं जिंकल्यात, 3 मॅच पाकिस्ताननं जिंकलेल्या आहेत. आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातला एक रोमांचक इतिहास सांगतो आणि थांबतो. भारत आणि पाकिस्तान मधला रोमांचक इतिहास म्हणजे भारत सर्वात मोठा स्कोर भारतानं पाकिस्तान विरुद्ध जो केलेला आहे आतापर्यंतचा तो म्हणजे 356 रन भारतानं पाकिस्तान विरोधात केलेले आहेत आणि 58 रन आपण 2005 मध्ये ती मॅच जिंकली होती. भारतानं सर्वात कमी स्कोर पाकिस्तान विरुद्ध केलेला आहे तो 79 रन होत्या आणि 8 विकेटनं आपण हरलो होतो. ती 1978 ची मॅच होती. पाकिस्ताननं सर्वात मोठा स्कोर भारताविरुद्ध जो केला होता तो 344 आणि त्यावेळी 5 रन त्या ठिकाणी हार पत्करावी लागली होती 2004 मध्ये. आणि पाकिस्ताननं सर्वात कमी स्कोर जो केला होता भारताविरुद्ध तो 87 आणि त्यावेळी 38 रन पाकिस्तानला हार पत्करावी लागली, अर्थात 1985 मध्ये. एकूणच काय तर आतापर्यंत पाकिस्तान विरुद्ध सर्वात मोठी खेळी करणारा जर कोण क्रिकेटर असेल आपल्या भारतातर्फे तर तो म्हणजे विराट कोहली, ज्याने 183 रन 148 बॉलमध्ये 2012 साली केल्या होत्या. आणि आज त्यानं चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये देखील पाकिस्तान विरुद्ध शतक ठोकून एशिया कप, वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या तिन्ही स्पर्धांमध्ये शतक पाकिस्तान विरुद्ध झळकावणारा पहिला भारतीय म्हणून मान देखील मिळवलेला. त्यामुळे विराटचं खूप खूप अभिनंदन, किंग कोहलीचं अभिनंदन. दुबईत बोलला किंग कोहलीचा बल्ला, भारतात बल्ले बल्ले. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.